नमस्कार, मी आज बनवणार आहे डाळ बाटी। डाळ बाटीसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी जाड रवा, थोडा ओवा, 2 चमचे मीठ चवीनुसार, नंतर टाकायचा त्याच्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे तेल मोहनसाठी। नंतर सगळं पीठ मिक्स करून त्याला मळून घ्यायचं। मळून एकदम असं घट्ट मळायचं पीठ। घट्ट मळून झालं की त्याचे गोळे आतमध्ये तेल लावून गोळे तयार करायचे। गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं मी। आता ते गोळे सगळे त्याच्यात 15 मिनिटं वाफवून घेणार। चांगले वाफवले की मग ते आतमध्ये कच्चे राहत नाही। सगळे गोळे बाहेर काढून 15 मिनिटं त्याला सगळे थंड होऊ देणार। नंतर त्याचे काप करून घेणार। काप झाल्याच्या नंतर ते तेलात तळायला टाकणार। तळायला थोडा वेळ लागतो, चांगले लाल होईपर्यंत तळू द्यावं लागतात। चांगले तळून झाले की त्यासाठी चांगलं तेल तापून घ्यायला लागतं पहिलंच। बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट